साहित्य रामकृष्ण हरी. सुप्रभात. मी रेश्मा मोरे. उत्सव तीर्थ अंतर्गत नामा म्हणे या निरूपण मालिकेतून संत शिरोमणी नामदेव महाराजांचे अभंग आपण समजून घेत आहोत. या अभंगाच्या तत्वज्ञानावर चिंतन करीत आहोत आणि या अभंगातलं तत्वज्ञान ते अमृत आपल्या जगण्याशी जोडून पाहत आहोत. कारण ते तसं जोडून पाहिलं तरच या अभंगांमधली रसाळता आपल्यापर्यंत पोहोचेल, आपल्या अंतर्मनाला तिचा ओलावा जाणवेल आणि जगण्यातले अनेक कंगोरे हळुवारपणे समृद्ध होत जातील. हीच संतांची शिकवण, हीच त्या संत महात्म्यांची आपल्यासारख्या सामान्य भक्तांकडून, भाविकांकडून, माणसांकडून व्यापक अपेक्षा आहे. आज नामा म्हणे या निरूपण मालिकेत निरूपणासाठी आपण तिसरा अभंग घेत आहोत, ज्यात नामदेवांनी मानवी जगण्यातलं विलक्षण वास्तव नेमकेपणाने हाताळलंय. 4 चरणांचा हा अतिशय सोपा असा अभंग आहे बघा. सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहताही तहान भूक गेली. भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवांतील. चंद्रासी चकोर मेघासी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. नामा म्हणे पाप ताप दुःख गेले, झाले सुख बोलवेना. माणूस कुठला का असेना, त्याला अपेक्षा असते सुखाची, त्याला हवा असतो आनंद. आणि हे सुख, हा आनंद म्हणजे नेमकं काय? त्याची भाषा कालानुरूप, व्यक्तीनुरूप बदलत जाते. म्हणजे खरं पाहिलं तर सुख हे कालसापेक्ष असतं, व्यक्तिसापेक्ष असतं. परंतु चिरकाळ टिकेल असं सुख, चिरकाळ टिकेल असा आनंद म्हणजे सच्चिदानंद. एक असा आनंद की जो सत्याला धरून चिरंतर असतो, ज्याचा अंतच होत नाही. अशा सुखाची, अशा आनंदाची व्याख्या नामदेव या अभंगातून करू पाहतायत. आणि हा आनंद प्रत्येकाला मिळावा, संपूर्ण जगच आनंदमय व्हावं, ही संतांची अपेक्षा नामदेव आपल्या पुढे ठेवतायत. अभंगाच्या पहिल्याच चरणातून नामदेव आपल्याला सुखाचा शोध घ्यायला शिकवतायत. सुख नेमकं कुठे आहे ते सांगतायत. सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहताही तहान भूक गेली. सुख या शब्दाने माणसाला नेहमीच भुरळ घातलेली आहे. अगदी आधी काळापासून जिथून मानवाचा जन्म होतो तिथून काय सुरू झालं असेल प्रथम, तर ते म्हणजे माणसाने घेतलेला सुखाचा शोध. तो अन्न पाण्यासाठी भटकला. त्याला पोट भरण्यासाठी अन्न हवं, तहान भागवण्यासाठी पाणी हवं, उत्तम आरोग्य हवं, संरक्षणासाठी निवारा हवा. हे सगळं अखेर सुखासाठीच. पुढे पुढे काळ बदलत गेला. त्याने शेती आणली, त्याने वैज्ञानिक प्रगती केली, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर एक एक यंत्र बनवलं, एक एक उपकरण बनवलं, ते सुद्धा सुखप्राप्तीसाठीच. यातून भौतिक जग समृद्ध झालं. आपल्या अवतीभोवती यंत्र असली, उपकरणं असली की आपण सुखी होऊ, हा त्याचा अट्टहास. आणि त्यासाठी प्रत्येक यंत्रातून, प्रत्येक उपकरणातून, प्रत्येक अवजारातून आनंद मिळावा, सुख इथूनच मिळेल या अपेक्षेने तो वेड्यासारखा झपाटलेला. गेली हजारो, लाखो, कोट्यावधी वर्षे याच सुखाचा शोध घेता घेता माणूस इतका वेडा झाला की त्याला दुसरं कशाचं भानच उरलं नाही. तरीही इतकं सगळं होऊन सुद्धा, वैज्ञानिक प्रगती होऊन सुद्धा
आपण सर्व शक्तिशाली असल्याचा आविर्भाव त्याच्या ठाई येऊन सुद्धा त्याला सुख मिळालं का? हा आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. आणि यावर चिंतन ते व्हायलाच पाहिजे, कारण नामदेवांच्या ठाई सुखाचा शोध काही वेगळाच आहे. कृष्ण आणि सुदामा 2 लहानपणीचे मित्र, एकत्र खेळले, एकत्र वाढले. सांदीपणी ऋषींच्या आश्रमात त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं. एकमेकांचे ते सहअध्यायी होते, तसेच एकमेकांचे पक्के मित्र होते. मोठे झाल्यावर सुदामा गरीबच राहिला, कृष्ण मात्र राजा झाला. द्वारकेसारखं गर्भश्रीमंत शहर त्याने उभं केलं. म्हणजे त्यावेळेसचा तो अगदी अरबपती वगैरे होता. सुदाम्याकडे 18 विश्व दारिद्र्य. आपल्या घरची परिस्थिती थोडी तरी सुधारावी म्हणून त्याच्या पत्नीने त्याला त्याच्या लहानपणीच्या मित्राची आठवण करून दिली. कृष्ण राजा आहे, तो गर्भश्रीमंत आहे, तो आपली काही ना काहीतरी मदत नक्कीच करेल, तुम्ही त्याला भेटायला जा, असं त्याला त्याच्या पत्नीने सांगितलं. आणि सुदामाही तयार झाला. त्याला सुद्धा या दानातून, या धनसंपत्तीतून भौतिक सुखच प्राप्त करायचं होतं. तो आपल्या मित्राला भेटायला गेला. तिथे जाऊन पोहोचला. कृष्णाकडे त्याने पाहिलं. हरीचं दर्शन त्याला झालं. त्या श्रीहरीचं मुख त्याला दिसलं आणि त्या क्षणी भौतिक सुखाचा, ऐहिक आनंदाचा त्याला विसर पडला. खरं सुख म्हणजे काय, खरा आनंद म्हणजे काय, तर ते या हरीच्या दर्शनात आहे, याची चटकन जाणीव सुदाम्याला झाली. आणि कृष्णाकडे भौतिक सुखासाठी काही मागायचंच तो विसरून गेला. म्हणजे भगवंताच्या खऱ्या दर्शनात, परमात्म्याशी होणाऱ्या खऱ्या संवादात, परमेश्वराशी तादात्म्य पावण्यात, त्याच्याशी एकरूप होण्यात खरं सुख आहे, खरा आनंद आहे. हेच तर नामदेव आपल्याला अगदी आवर्जून सांगतायत. आपल्या अवतीभोवती अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला घेता येतील. आपण कायम सुखासाठीच झटत असतो. आपण कष्टाने शिक्षण घेतो, नोकरी मिळवतो, नोकरीतून अर्थार्जन करतो, एखादा व्यवसाय उभा करतो, पैसा कमावतो, घर, गाडी, बंगला सगळं काही आपण मिळवतो. पण हे सगळं मिळवून सुद्धा आत्मिकदृष्ट्या आपण सुखी झालेले असतो का? हा प्रश्न धावपळीच्या या जगात क्षणभर थांबून स्वतःला विचारायला हवा. पण कधीतरी एखाद्या देवळातल्या गाभाऱ्यात शांत वातावरणात आपण भगवंतासमोर बसतो, तेव्हा आपलं मन आनंदाने फुलून जातं. कारण त्या श्रीहरीच्या मुखदर्शनात हा आनंद आपल्याला सापडलेला असतो. पण तो धरून ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात नसल्यामुळे, ती जादू आपल्याला न कळल्यामुळे आपण पुन्हा पैशांच्या मागे लागतो, पुन्हा ऐहिक सुखातच आपण अडकून पडतो आणि विषय सुखात रमतो. पण पांडुरंगाच्या दर्शनात मिळणारा आनंद मात्र आपल्या हातून नकळतपणे निसटून जातो, निसटत राहतो. नामदेव हेच आपल्या लक्षात आणून देत आहेत. अभंगाच्या 2ऱ्या चरणातून पांडुरंगाच्या दर्शनाने, त्याच्याशी एकरूप झाल्याने आपल्याला कशी सुखाची प्राप्ती होईल हे नामदेव सांगतायत. भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवांतील. दर्शन म्हणजे केवळ पाहणं नाही, दर्शन म्हणजे फक्त नजरेने न्याहाळणं नव्हे, तर दर्शन म्हणजे एका व्यापक, स्वच्छ आणि सुंदर दृष्टिकोनाची अनुभूती, ज्या दृष्टिकोनामुळे आपल्या आयुष्यात पावित्र्य येतं, मांगल्याचा स्पर्श होतो. तो दृष्टिकोन म्हणजे खऱ्या अर्थाने दर्शन. मग जर दर्शनाची इतकी सुंदर व्याख्या असेल, तर असं हे दर्शन तुम्हा आम्हाला कधी घडू शकेल? एखाद्या व्यक्तीला भेटणं म्हणजे दर्शन नाही, एखादं चित्र पाहणं म्हणजे दर्शन नाही, निसर्गातला एखादा नजारा पाहणं म्हणजे दर्शन नाही, तर दर्शन हे आंतरिक सुखाच्या ओढीने पूर्णतः समर्पित होऊन आत भरून घेण्याची गोष्ट असते.
आणि मग दर्शनातली ही इतकी व्यापकता केवळ ईश्वराच्या ठाईच असू शकते. त्याला भेटल्यानंतरची जी अनुभूती प्राप्त होते तीच दर्शन असू शकते. एरवी आपल्या रोजच्या जगण्यात आपण कितीतरी गोष्टी पाहत असतो, न्याहाळत असतो. आपल्याला त्या आवडतातही. आपण त्यांच्या मोहात पडतो, प्रेमात पडतो, आपल्याला त्यांचं आकर्षण वाटतं. हे सगळं ठीक आहे, पण म्हणून ते दर्शन असू शकत नाही. आपल्या पानात गुलाबजाम वाढले तर ते बघून तोंडाला पाणी येतं. एखादं फूल आपल्याला दिसलं तर त्या फुलाचा आपल्याला सुगंध घ्यावासा वाटतो. एखादं रेशमी वस्त्र आपण पाहिलं तर ते अंगावर परिधान करण्याची इच्छा होते. ह्या सगळ्याचं आपल्याला आकर्षण असतं. पण एकदा का ताटात वाढलेले गुलाबजाम खाऊन संपले की आपलं मन तृप्त होतं फक्त त्या क्षणापुरतं. पुढच्याच क्षणी आपण असमाधानी झालेले असतो. तेच फुलाच्या बाबतीत, तेच रेशमी वस्त्राच्या बाबतीत, प्रत्येक बाबतीत कुठल्याही भौतिक सुखातून मिळणारं समाधान हे तात्पुरतं असतं. म्हणजे भौतिक सुखांचा एकदा का उपभोग घेऊन झाला, समाधानाचा भर ओसरला की पुन्हा मन अतृप्तच राहतं. पण जेव्हा विठ्ठलाचं म्हणजेच आपल्या लाडक्या परमेश्वराचं दर्शन आपण घेतो, तो आपल्या पुढ्यात आहे याची अनुभूती आपल्याला होते, ती तृप्ती न संपणारी. कारण तिथे तृप्तीचा शेवट झालेला असतो. तिथे समाधान परिपूर्णतेला पोहोचलेलं असतं. आणि मग आपल्याला दर्शन म्हणजे काय ते अगदी मनोमन पटतं. ज्या क्षणी आपली भक्ती उच्चतम पातळीला पोहोचेल, ज्या क्षणी आपला हट्ट केवळ ईश्वरासाठी असेल, ज्या क्षणी आपलं कर्म, आपलं कर्तृत्व फक्त त्याला समर्पित असेल, माझ्यातला मी संपून, माझ्यातला लोभ, क्रोध, मोह, माया, मत्सर सारं काही संपून मी केलेलं कर्म हे केवळ त्या ईश्वरासाठी आहे याची अनुभूती आपल्याला होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्या विठ्ठलाचं दर्शन होईल. आणि एकदा का हे दर्शन आपल्याला झालं की आपल्या मनातल्या सगळ्या वासना आपसुकच गळून पडतील. मग आपल्याला एखाद्या चविष्ट पदार्थाची, एखाद्या सुंदर वस्त्राची किंवा एखाद्या सुगंधी फुलाची गरजच भासणार नाही. कारण भौतिक वस्तूंच्या उपभोगामुळे मिळणारं सुख आणि पांडुरंगाच्या दर्शनाने मिळालेली सुखाची अनुभूती यांच्यामधली सीमारेषा आपल्याला अनुभवातूनच कळणार आहे. प्रत्येक संत हा खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबातला होता. स्वतःचा व्यवसाय असलेला होता, स्वतःची उपजीविका करणारा होता. पण तरीही ही उपजीविका करत असताना, हे कर्म करत असताना परमेश्वराच्या भेटीची ओढ त्याच्या मनात निर्माण होते. त्यासाठी तो आतुर होतो आणि आसुसलेपणाने पंढरीची वाट तुडवीत चंद्रभागेच्या तीरावर येऊन पोहोचतो. त्या क्षणी त्याला विठ्ठलाचं दर्शन होतं. या संत महात्म्यांना हे दर्शन घडू शकलं, हा विठ्ठल दिसू शकला, म्हणूनच त्यांच्या मनातल्या सगळ्या विषय, विकार, वासना संपुष्टात आल्या आणि ही माणसं संत पदाला पोहोचली. त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या उच्चारांतून, त्यांच्या अभंगांतून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या शिकवणीतून दर्शनाची ही अनुभूती अगदी ठासून भरलेली आहे. त्यांची ही शिकवण आपल्या अंतरंगात उतरू शकली. विठ्ठलाचं दर्शन या संतांच्या नजरेतून आपल्याला झालं तर आपल्याही मनातल्या वासना आपसुकच गळून पडतील आणि वासने पलीकडचं सुंदर, समाधानी, तृप्त, सुखी, पर्यायाने आनंदी जीवन आपल्यालाही जगता येईल. अभंगाच्या 3ऱ्या चरणातून नामदेव सुखाचा शोध लागल्यानंतर आनंदाची अनुभूती कशी होते
ते उदाहरणं देऊन सांगतायत. चंद्रासी चकोर, मेघासी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. एक 2-3 वर्षांचं मूल असतं. त्याचे बाबा कामावर गेलेले असतात, त्याची आई कामावर गेलेली असते. घरात त्याला सांभाळणारं कुणीतरी आहे. त्याची आजी असेल, त्याचे आजोबा असतील, मोठी भावंडं असतील, किंवा कदाचित आजच्या रिवाजाप्रमाणे एखादी मोलकरीण असेल. त्याचा चांगला सांभाळ होतो. त्याला खायला देतात, वेगवेगळी खेळणी त्याच्यासमोर ठेवतात. त्याच्या करमणुकीसाठी, त्याच्या आनंदासाठी TV सुरू करतात. पण जसजशी संध्याकाळ व्हायला लागते, ते मूल खेळण्यांकडे पाठ फिरवतं. हातातली खेळणी ते टाकून देतं. त्याला काही खायला दिलं तरीही ते घेत नाही, TV कडे पाहत नाही. वेगवेगळे खेळ त्याच्यासमोर करून दाखवले तर त्याकडेही ते लक्ष देत नाही. ते मूल फक्त रडत राहतं. काही केलं त्याचं रडणं थांबत नाही. त्याला शांत करता येत नाही, त्याला हसवता येत नाही, त्याला झोपवता येत नाही, काहीच करता येत नाही. संध्याकाळ होते, दारावर थाप पडते. दरवाजा उघडला की कामावरून थकून भागून आलेली त्याची आई घरात येते आणि ती बाळासमोर उभी राहते. त्या क्षणी बाळ रडणं विसरतं, रुसणं विसरतं आणि खुदकन हसून आईकडे झेप घेतं. आईला बघितल्यानंतर त्याचा सगळा त्रागा, त्याचा राग, त्याचा संताप, त्याचा शोक, त्याचे अश्रू सगळं काही थांबून जातं. कारण तो तिचीच तर वाट बघत होता. तिच्यासाठीच तर त्याचा हा सगळा आकांत चाललेला होता. गोठ्यात वासरू दिवसभर चरायला गेलेल्या गायीची म्हणजेच आपल्या आईची वाट पाहत असतं. संध्याकाळ होते तशी ती गाय गोठ्याकडे परतायला लागते. गळ्यातल्या घंटांचा निनाद करत ती जसजशी जवळजवळ यायला लागते तसं तिच्या नुसत्या पावलांचा आवाज ऐकून ते वासरू हंबरायला लागतं आणि त्याचं हंबरणं ऐकून ती गाय सुद्धा त्याला प्रतिसाद देते. जीव कोणताही असो, आई लेकराचं हे मिलन म्हणजे साक्षात ईश्वराच्या भक्तीचा सोहळा. त्याचप्रमाणे भक्त प्रपंचातलं दुःख सहन करता करता सुखाचा शोध घ्यायला निघालेला आहे. त्याला प्रपंचात मिळणारं भौतिक सुख नकोच आहे. कारण या सुखाचा उपभोग घेता घेता त्याचं मन उबगलंय. त्याला त्यातली व्यर्थता समजली आहे. त्याला भेटायचंय ते साक्षात भक्तिमार्ग जिथे पोहोचतो त्या परमेश्वराला. म्हणूनच नामदेव म्हणतायत, चंद्राला बघितल्यानंतर चकोर पक्षी जसा सुखावतो, आभाळात ढग दाटून आल्यानंतर मयूराला म्हणजेच मोराला जसा आनंद होतो, तो पिसारा फुलवून थुई नाचायला लागतो, त्याचप्रमाणे विठ्ठल आपल्या पुढ्यात उभा आहे हे जेव्हा भक्ताच्या लक्षात येतं तेव्हा त्याचा आनंद ओसंडून वाहत असतो. ह्या एका आनंदासाठीच त्याने त्याचं संपूर्ण आयुष्य भक्तिमार्ग चोखाळलेला असतो. भंडाऱ्या डोंगरावर तुकोबांनी हरिनामाचा अखंड गजर केला तो याच विठ्ठलाच्या भेटीसाठी. 20 वर्षांहून अधिक काळ भागवत धर्माची पताका घेऊन उभ्या हिंदुस्थानभर नामदेवांनी जी तीर्थयात्रा केली ती सुद्धा ह्याच विठ्ठलाच्या भेटीसाठी. गीतेचा सार समाजापर्यंत, समाजातल्या कणाकणापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानदेवांनी जे तप आरंभलं ते सुद्धा ह्यासाठीच. प्रत्येक भक्ताला, प्रत्येक अनुयायाला विठ्ठलाच्या भेटीची ही ओढ असतेच आणि ही ओढच त्याला तृप्तीपर्यंत पोहोचवते. ही तृप्ती म्हणजेच समाधान, हे समाधान म्हणजेच सुख आणि हे सुख म्हणजेच चिदानंद. एक असा आनंद की जो कधीही अंत पावत नाही, त्यासाठी चाललेला हा उपक्रम. आणि ईश्वराच्या भेटीने हा उपक्रम पूर्णत्वाला जातो. भक्ताचं चालणं जर असं समर्पित भावनेने असेल, ईश्वराच्या भेटीसाठी असेल, तर त्याला भेटल्यानंतर, तर ईश्वर त्याला भेटल्यानंतर त्याला होणारा आनंद
हा नक्कीच आभाळा एवढा असतो. हेच नामदेवांना प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे. तो आनंद सांगायचा आहे जो नामदेवांनी स्वतः अनुभवलेला आहे. आता अभंगाच्या 4थ्या आणि शेवटच्या चरणातून नामदेव परमेश्वराच्या भेटीने प्रपंचातलं दुःख कसं हलकं होतं आणि सुखाच्या प्राप्तीने मनाची काय अवस्था होते ते व्यक्त करतायत. नामा म्हणे पाप ताप दुःख गेले झाले सुख बोलवेना. हा संपूर्ण अभंग नामदेव सुखाचा शोध घेण्यासाठी आरंभतात. यातला शब्दनशब्द आनंद प्राप्त करण्यासाठी आहे. जो आनंद नामदेवांनी अनुभवला, कीर्तनाच्या रंगात रंगून जाताना ज्या आनंदाने ते नाचले, त्या आनंदात सर्वांनी सहभागी व्हावं असा ते हट्ट धरतात, असा ते आग्रह धरतात. कारण त्यांनी या आनंदाची अनुभूती अंतःकरणपूर्वक घेतली म्हणून, त्यातला स्थायी भाव नामदेवांना उमजला म्हणून. आणि नामदेव आपल्या गुरुपदाला आहेत. गुरुचं हे कर्तव्य की आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना, आपल्या अनुयायांना या आनंदाचं महत्त्व, या आनंदाची महती सांगायची असते, पटवून द्यायची असते. प्रपंचात अडकलेला माणूस खूप काम करतो, स्वतःचा व्यवसाय पुढे नेतो, अनेकांची मर्जी सांभाळतो, इतरांच्या सुखदुःखात सहभागी होतो, स्वतःचं सुखदुःखही त्यासाठी विसरून जातो, काबाड कष्ट करतो. रोज त्याच्यासाठी भाकरीची भ्रांत असते, स्वतःच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भाकरीची भ्रांत असते. ती पुरवण्यासाठी त्याचे प्रयत्न, त्याचे कष्ट नेहमी सुरू असतात. आणि हे सगळं करत असताना तो शिणतो, थकतो, कंटाळतो, श्रमाने पार खचूनही जातो. आणि कधीकधी तर या कुटुंबाच्या भल्यासाठी पाप करण्याची दुष्प्रवृत्ती सुद्धा त्याच्या ठायी येते. पण जेव्हा प्रपंचातला हाच माणूस आपलं कर्म करता करता त्याला भक्तीची जोड देतो, आपलं सगळं कर्म त्या ईश्वराला स्मरून करतो आणि केलेलं कर्म पुन्हा त्या ईश्वरालाच समर्पित करतो, तेव्हा पाप धुतलं जातं, ताप निघून जातो, थकवा निघून जातो, कंटाळा निघून जातो, शिणलेपण निघून जातं. उरतो फक्त आनंद, ईश्वराच्या भेटीचा आनंद. पुन्हा एक शक्ती, पुन्हा एक ऊर्जा, एक प्रेरणा त्याच्या ठायी येते. प्रपंचाचा गाडा ओढण्याची एक ताकद त्याच्या अंगी येते. त्याचं हे शिणलेपण कष्टातून आलेलं असतं आणि हे कष्ट फक्त शरीराचे नाहीत तर मनाचे. खचलेलं हे मन जेव्हा ईश्वराच्या खांद्यावर विसावतं तेव्हा त्याला आनंद मिळतो. कारण साक्षात ईश्वर, साक्षात विठ्ठल त्याच्या दुःखावर फुंकर घालणार असतो. बघा, आपण आपल्यावर जर एखादं संकट कोसळलं, एखादं दुःख आलं तर आपण त्या देवाकडे नवस करतो, हे देवा, मला या संकटातून बाहेर काढ, माझं हे दुःख दूर कर, मी तुला 1.25 किलो पेढे वाहीन. देव म्हणजे काही लालूच घेणारा सरकारी अधिकारी नाही. आपण आमिष दाखवलं की तो आपल्याला पावेल, आपलं दुःख हरण करेल. खरं तर ईश्वराकडे काही मागायचंच नसतं. आस धरायची असते ती फक्त त्याच्या भेटीची. कारण देवाणघेवाणीचा, व्यवहाराचा भाग भक्त आणि ईश्वरामध्ये असूच शकत नाही. तो दुःखाचं निवारण करत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर ते दुःख सहन करण्याची, त्यावर मात करण्याची आत्मिक शक्ती तो आपल्याला प्रदान करत असतो. पाप घडू नये आपल्या हातून यासाठी जागृत ठेवत असतो आपली सत्सद विवेक बुद्धी. आणि दुःख सहन करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी देत असतो आत्मिक बळ. ते बळ त्याच्याकडे मागायचं असतं. त्या ईश्वराला, त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला भेटल्यानंतर
नामदेव म्हणतात, माझ्यातली पाप करण्याची वृत्ती निघून गेली, माझ्यातला शीण निघून गेला, ताण निघून गेला, थकवा निघून गेला, कंटाळा निघून गेला आणि मी पुन्हा उत्साहाने सळसळू लागलो. 20 वर्षांहून अधिक काळ नामदेवांनी जे तीर्थाटन केलं, त्यातून त्यांना ठायी ठायी जे विठ्ठलाचं दर्शन झालं आणि या दर्शनातून त्यांना जी आनंदाची, सुखाची अनुभूती आली, ती विवेकवादी होती, स्थायी होती, मनःशक्ती मजबूत करणारी होती, सामर्थ्यशाली होती. आणि ही अनुभूतीच नामदेव या अभंगातून व्यक्त करतायत, आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आपल्यालाही आपल्या प्रापंचिक जीवनात जर दुःखावर मात करण्यासाठी आत्मिक बळ हवं असेल, आपल्या मनात पापभावना उत्पन्न झाली, तर आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत व्हावी आणि दुष्कृत्य आपल्या हातून घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर प्रत्येक कृती करताना, प्रत्येक कर्म करताना त्या ईश्वराचं स्मरण करणं आणि केलेलं कर्म पुन्हा त्यालाच समर्पित करणं अनिवार्य आहे. ते केलं तरच हे आत्मिक बळ, हा आत्मिक आनंद, हे आत्मिक सुख, हा चिदानंद आपल्या आत भरून राहील आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा भरून राहील. नामदेवांचा प्रत्येक अभंग हा अखेर त्यांच्या स्वअनुभवातून उमटलेलं प्रतिबिंब आहे. हा अभंग म्हणजे साहित्यातली एक सर्वोत्तम कृती. त्यांचा प्रत्येक अभंग त्यांच्या जगण्यातल्या क्षणांचं चित्रण, आणि म्हणूनच तो समजून घ्यायला हवा, कारण तो अनुभव फार मोठा, दिव्यत्वाची प्रचिती देणारा. नामदेवांचे असेच काही अभंग आपण समजून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत उत्सव तीर्थ अंतर्गत नामा म्हणे या मालिकेतून, निरूपणांच्या माध्यमातून. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका गोड अभंगाचा अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.